Hello, the students of 9th standard. I welcome you once again in the unit 2.5, a play, part second. Let's start. Unit 2.5, a play, part second. Second guard exits and returns with the goldsmith. दुसरा पहारेकरी जातो आणि सोनारासह किंवा सोनाराबरोबर परत येतो. गोल्डस्मिथ सेज, सोनार म्हणतो इन अ क्रँकी टोन, एका विक्षिप्त अशा स्वरूपात, ओ नॉबल किंग, हे उदात्त महाराज, आय बेग ऑफ यू, मी तुमची याचना करतो. हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स, तुम्ही मला अशा प्रकारचं कठोर दंडविधान कसं काय देऊ शकतात. आय वॉज मेअरली फॉलोइंग युअर ऑर्डर्स टू द लेटर. इथे द लेटरचा अर्थ घ्यायचा अक्षरशः किंवा तंतोतंत, की मी तुमच्या आज्ञेचे पालन तंतोतंत करत होतो. यू कमांडेड मी टू सेट असाइड ऑल माय वर्क, तुम्ही मला आज्ञा दिलेली होती की मी माझं सगळं काम बाजूला ठेवावं. अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट्स रेडी बिफोर हर हायनेसेस बर्थडे, आणि राणी साहेबांच्या वाढदिवसाच्या आधी त्यांचे सगळे दागिने मी तयार ठेवावेत. सो देर हॅज बीन अ डिले इन मेकिंग दिस लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स, म्हणून ही जी स्त्री आहे या स्त्रीचे ब्रायडल ऑर्नामेंट्स म्हणजे लग्नाचे दागिने तयार करायला डिले म्हणजे लेट झाला, उशीर झाला. इन द नेम ऑफ जस्टिस, न्यायाच्या नावावर, युअर हायनेस, हे महाराज, पार्डन मी, मला क्षमा करा. स्पेअर माय लाईफ, मला जीवदान द्या. आय वॉज जस्ट फॉलोइंग युअर हायनेसेस ऑर्डर, मी फक्त आपल्याच आज्ञेचे पालन करत होतो. किंग सेज, राजा म्हणतो, नॉट अनदर वर्ड, एक शब्दही बोलायचा नाही. युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड, एक्सक्यूजचा अर्थ तो सबब, कारण की तू दिलेली सबब किंवा तू दिलेलं कारण हे योग्य नाहीये. टू द गार्ड्स, कोणाला म्हणतो किंग, त्या पहारेकरींना. टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलॉज अँड हँग हिम ॲट वन्स. ॲट वन्स म्हणजे इमिडिएटली, ताबडतोब, की या गोल्डस्मिथला, या सोनाराला घेऊन जा. कुठे घेऊन जा? फाशीच्या तक्त्यावर घेऊन जा आणि ताबडतोब याला फाशी देऊन टाका. गोल्डस्मिथ सेज, गोल्डस्मिथ म्हणतो, हॅव मर्सी ओ जनरस किंग, आय फॉल ॲट दाय फीट, प्लीज फॉरगिव्ह मी, जस्ट वन्स, दिस टाइम, लेट मी लिव्ह, आय हॅव. तो पुढे काहीतरी म्हणणार असतो, तो काय म्हणतो बघा, हॅव मर्सी, दया करा, हे उदार महाराज, उदार म्हणजे काय, दयाळू, हे उदार महाराज, दया करा. आय फॉल ॲट दाय फीट, मी तुमच्या पाया पडतो. प्लीज फॉरगिव्ह मी, कृपा करून मला माफ करा. जस्ट वन्स, फक्त एकचदा. दिस टाइम, या वेळेसच मला माफ करा. लेट मी लिव्ह, मला जगू द्या. आय हॅव, तो पुढे म्हणणार असतो काहीतरी की मी काही मिस्टेक केली, आय हॅव डन नथिंग रॉंग असं काहीतरी, परंतु किंग काय म्हणतो बघ, किंग सेज लाऊडली, किंग जो आहे तो मोठ्याने म्हणतो, राजा म्हणतो, नन ऑफ दिस एनी मोर, या एक्सक्युजेस पैकी कोणतेही एक्सक्यूज चालणार नाही. नन ऑफ दिस एनी मोर, टेक हिम अवे ॲट वन्स, ताबडतोब याला घेऊन जा. लेट हिम हँग टू डेथ, याला फाशी देऊन टाका. Two guards dragged the wailing goldsmith away. Courtiers and others whispered to one another out of shock. Soon the guards returned with the goldsmith and the hangman. मग काय होतं बघा, the two guards dragged the wailing goldsmith away. ड्रॅगचा अर्थ काय होतो, ओढत नेणे, खेचत नेणे. वेलिंग म्हणजे काय, वेव्हणणारा, गयावया करणारा जो गोल्डस्मिथ होता, सोनार होता, त्याला ते घेऊन जातात. कुर्टियर्स, दरबारी, अँड अदर्स, आणि इतर, विस्पर टू वन अनदर, ते काय करत असतात, कुजबुजत असतात, आपापसात बोलत असतात. आउट ऑफ शॉक, कशामुळे, कारण की त्यांना धक्का बसलेला असतो की हे कशा प्रकारचा न्याय आहे. आउट ऑफ शॉक. सून, लवकरच, द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमन, तो फाशी देणारा जो जल्लाद असतो, हँगमन असतो तो, आणि जे गार्ड्स असतात, शिपाई असतात, त्यांच्याबरोबर गोल्डस्मिथ जो असतो तो येतो. गार्ड्स हे सगळे येतात, म्हणजे गार्ड्स, गोल्डस्मिथ आणि हँगमन, गार्ड्स घेऊन येतात त्याला. किंग म्हणतो, किंग सेज, अनॉइड, तो खूप चिडलेला आहे ना. व्हॉट, काय, वाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स, तुम्ही माझ्या आज्ञांचं पालन का केलं नाही. हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट, या क्षणाला या सोनारला फाशी देऊन टाका. ऑर एल्स,
नाहीतर यू विल सफर द सेम पनिशमेंट, तर नाहीतर तुम्हाला तीच शिक्षा दिली जाईल, म्हणजे तुम्हाला फाशीवर चढवलं जाईल. हँगमन, तो जो जल्लाद असतो फाशी देणारा, तो काय म्हणतो बघा. हँगमन सेज होल्डिंग अ नूज इन हिज हँड, त्याच्या हातात काय असतं, त्याचे फाशी आपण देतो ना, गडफास ज्याला म्हणतात, तो गडफास असतो, त्याला म्हणतात नूज. तर होल्डिंग अ नूज इन हिज हँड, त्याच्या हातात गडफास असतो. 1,000 अपॉलजीज, तो म्हणतो मी 1000 वेळेस तुमची क्षमा याचना करतो. ओ ग्रेट किंग, हे महान महाराज. बट दिस नूज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ नेक, परंतु हा जो गडफास आहे तो या सोनाराच्या गड्यात हा काय बसतोय, सैल बसतोय. इट इज टू लूज, तो खूप सैल आहे, ढिला आहे. किंग सेज, राजा म्हणतो, देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर, पॉइंटिंग टू द सब्जेक्ट्स, अँड सी हू इट फिट्स. Whosoever has a neck of the size of the nose must be hanged. तो म्हणतो देन तसं असेल, ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर, मग प्रत्येकाची जी मान आहे ती मान चेक कर. पॉइंटिंग टू द सब्जेक्ट्स, कोणाकडे बोट दाखवतो म्हणतो, सब्जेक्ट्स म्हणजे प्रजेकडे, जी प्रजा आलेली असते, जी लोक आलेले असतात. अँड सी हू इट फिट्स, आणि कोणाला ते व्यवस्थित बसतं, कोणाची मान जी आहे त्या गडफासाला व्यवस्थित बसते, ती साईज चेक कर. Whosoever has a neck of the size of the noose must be hanged. ज्याची मान त्या गडफासाच्या साईजची असेल त्याला काय करून टाक, मस्ट बी हँग, त्याला फाशी दिलीच गेली पाहिजे. हँगमन ट्राईज द नूज ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स वेटिंग फॉर जस्टिस. आता खूप सारी प्रजा आलेली असते आणि ती वेटिंग फॉर जस्टिस म्हणजे न्यायदानाची वाट बघत असते. आणि हा हँगमन काय करतो, ट्राईज द नूज ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स, त्या खूप साऱ्या प्रजेपैकी जी लोक असतात तिथे तो ट्राय करतो गडफास की कोणाला फिट बसतं. दे स्पर्न अँड रेजिस्ट, बट द हँगमन विथ द हेल्प ऑफ द गार्ड्स ओव्हर पॉवर्स देम. ते काय करतात, ते झिडकारतात, त्याचा तिरस्कार करतात, दूर सारतात, त्याला झिडकारतात. स्पर्न म्हणजे झिडकारणे, अँड रेजिस्ट, आणि विरोध करतात. बट द हँगमन, परंतु तो जल्लाद असतो, फाशी देणारा असतो, विथ द हेल्प ऑफ द गार्ड्स, तो पहारेकऱ्यांच्या मदतीने काय करतो, ओव्हर पॉवर्स देम, त्यांच्यावर जबरदस्ती करतो. फायनली, शेवटी द नूज फिट्स द डिसायपल, आणि तो जो डिसायपल आलेला असतो ना, शिष्य आलेला असतो, त्याला जो गळफास असतो, त्याची जी मान असते त्याला व्यवस्थित ते फिट होतं. हँगमन सेज, तो जल्लाद म्हणतो, युअर हायनेस इट फिट्स ॲट लास्ट. शेवटी हे महाराज, आता हे या माणसाला फिट बसते. डिसायपल, बट तो जो शिष्य असतो तो म्हणतो, परंतु म्हणजे त्याला काही सुचत नाही. किंग सेज, राजा म्हणतो, जस्टिस ॲट लास्ट, टेक हिम टू द गॅलोज विदाउट फर्दर डिले. अरे आता शेवटी तरी न्याय झाला, टेक हिम टू द गॅलोज, याला पुढे घेऊन जा, फाशीच्या तक्त्यावर घेऊन जा, विदाउट एनी फर्दर डिले, थोडासाही विलंब न करता त्याला तिथे घेऊन जा. हँगमन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसायपल. तो जो जल्लाद असतो, हँगमन आणि गार्ड्स म्हणजे पहारेकरी असतात, ते फोर्स करतात बळजबरीने. प्रोटेस्टिंग डिसायपल, प्रोटेस्ट करणारा म्हणजे काय, त्याचा विरोध करणारा जो डिसायपल असतो, शिष्य असतो, त्याला बळजबरीने तिथे घेऊन जातात. किंग सेज, राजा म्हणतो, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणजे न्याय करण्यात उशीर म्हणजेच न्याय देण्याला नकार. अंधेर नगरी प्राइड इटसेल्फ ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन. अंधेर नगरी जो आहे तो प्रॉम्प्ट ॲक्शन घेतो, ताबडतोब अशी कृती करतो, आणि त्याच्यात तो गौरवान्वित त्याला वाटतं, म्हणजे त्याच्यात त्याला गर्व वाटतं. आर ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आमचे जे शब्द आहेत ते आमच्या कृतीपेक्षा, आमची जी कृती आहे ती आमच्या शब्दांपेक्षा श्रेष्ठ आहे. व्हॉइसेस अँड शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाइड. आणि बाहेरून आवाज येतात आणि ओरडण्याचे सुद्धा आवाज येतात. ऑल री एंटर इन अ रश विथ अनदर एल्डरली मॅन. सगळे जे असतात ना, तो हँगमन, त्याच्यानंतर ते गार्ड्स आणि त्याच्यानंतर हा डिसायपल, हे सगळे री एंटर करतात. कोणाबरोबर, विथ अनदर एल्डरली मॅन, एक वयोवृद्ध माणूस असतो त्याच्याबरोबर. किंग आस्क्स, किंग विचारतो, व्हॉट, काय, वाय हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह. की हा जो स्ट्रेंजर आहे, नवखा माणूस आहे, इथे अपरिचित माणूस आहे, त्याच्या हा जिवंत परत आला, अलाइव्ह परत आला.
तर तुम्ही त्याच्याबरोबर असे का परत आलेत? वाय हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह अँड हु इज दिस मॅन? आणि हा माणूस कोण आहे? फर्स्ट गार्ड सेज, पहिला गार्ड म्हणतो, आय बेग युअर पार्डन, मी तुमची क्षमा याचना करतो. युअर हायनेस, हे महाराज, बट वी आर कन्फ्युज इन डीड. इन डीड म्हणजे खरोखरच, कन्फ्युज म्हणजे गोंधळलेलो, की आम्ही खरोखरच गोंधळलेलो आहोत. दिस ओल्ड मॅन रश्ड टुवर्ड्स अस ॲज वी वर अबाउट टू हँग द यंग स्ट्रेंजर. जसंच आम्ही या यंग स्ट्रेंजरला, या तरुण अनोळखी माणसाला हँग करणार होतो, म्हणजे त्याला फाशीवर लटकवणार होतो. दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड्स अस, हा जो म्हातारा मनुष्य आहे तो घाईघाईने आमच्याकडे आला. अँड बेग्ड अँड प्लीडेड दॅट ही शुड बी हँग्ड इन्स्टेड. आणि मग तो भीक मागू लागला आणि याचना करू लागला की ही शुड बी हँग्ड इन्स्टेड, की त्याच्याऐवजी ह्याला फाशी देण्यात यावी, त्या म्हाताऱ्याला. सेकंड गार्ड सेज, दुसरा गार्ड म्हणतो, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. सुरुवातीला आम्हाला असं वाटलं, आम्ही विचार केला की हा जो ओल्ड मॅन आहे, हा म्हातारा मनुष्य आहे, हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स, त्याने त्याच्या मानसिक संतुलन गमावलेलं आहे. व्हॉट सेन मॅन वुड विश टू सफर सच अ ड्रॅस्टिक डेथ विलिंगली. कोणता शहाणा मनुष्य अशा प्रकारच्या काय म्हणतात, खूप ड्रॅस्टिक, याला भयंकर, की भयंकर मृत्यूला विलिंगली, स्वेच्छेने सोसायला किंवा सहन करायला इच्छुक असेल. म्हणजे कोणाची अशी इच्छा असेल एखाद्या शहाण्या माणसाची की त्याने अशा प्रकारची डेथ घ्यावी, आणि ते पण स्वेच्छेने, विलिंगली. फर्स्ट गार्ड सेज, पहिला गार्ड म्हणतो, बट दिस यंग मॅन सेज दॅट, परंतु हा तरुण मनुष्य म्हणतो की ही इज अ वाईज अँड लर्नेड सेज फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर, की हा पलीकडच्या, फॉरेस्ट यॉन्डर, यॉन्डर म्हणजे त्या ठिकाणी, तिथे, देर म्हणजे पलीकडच्या, एक फॉरेस्टमधून म्हणजे एका जंगलातून आलेला वाईज अँड लर्नेड सेज आहे, म्हणजे सुज्ञ आणि विद्वान असा साधू आहे. अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसायपल, आणि तो स्वतः ह्या माणसाचा डिसायपल म्हणजे शिष्य होता, म्हणजे हा त्याचा गुरु आहे. सेज सेज, तो जो साधू आहे तो म्हणतो, ओ नॉबल किंग, हे उदात्त महाराज, यू आर मोस्ट जनरस, तुम्ही सगळ्यात उदार आहात. बी काइंड, दयाळू व्हा, अँड अलो मी टू बी हँग्ड इन प्लेस ऑफ माय डिसायपल, आणि मला माझ्या शिष्याच्या जागेवर फाशी देण्यास परवानगी द्या. आय बेग ऑफ यू, मी तुमच्या पुढे भीक मागतो. किंग सेज, राजा म्हणतो, व्हॉट अ स्ट्रेंज अपील, तो म्हणतो काय विचित्र याचना आहे. अँड वाय डज सच अ वाईज अँड होली मॅन विश टू ऑब्स्ट्रक्ट द कोर्स ऑफ जस्टिस, मे आय आस्क, तो म्हणतो मे आय आस्क, मी विचारू शकतो का. वाय डज सच अ वाईज अँड होली मॅन, की अशा प्रकारचा सुज्ञ आणि पवित्र मनुष्य जो आहे तो काय करू इच्छितो, न्यायाच्या या मार्गावर अडथळा का आणू इच्छितो, हे मी विचारू शकतो का. सेज सेज, तो साधू म्हणतो, शोविंग रिलक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट, की त्याच्याकडे काहीतरी सिक्रेट आहे आणि तो लेट आउट नाही करणार, म्हणजे तो दर्शवणार नाही, असा रिलक्टन्स म्हणजे अनिच्छा दाखवत होता, माझी इच्छा नाही असं दाखवण्याची. युअर मेजेस्टी, हे महाराज, द ट्रुथ इज, सत्य हे आहे की, नो नो नो, आय कॅन नॉट से इट, नाही नाही, मी तुम्हाला सांगू शकत नाही. किंग सेज, राजा म्हणतो, आय डिमांड एन एक्सप्लेनेशन और आय शॅल नॉट हॅव यू हँड इन प्लेस ऑफ युअर डिसायपल. तो म्हणतो की मी तुम्हाला स्पष्टीकरण करण्याचा आदेश देतो, और नाही तर मी काय करणार आहे, आय शॅल नॉट हॅव यू हँड इन प्लेस ऑफ युअर डिसायपल, नाहीतर मी तुम्हाला तुमच्या शिष्याऐवजी फाशीवर जाऊ देणार नाही. सेज सेज, तो साधू म्हणतो, यू सी इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रोफेट्स, नो नो, आय शुडंट से दिस. म्हणतो बघा, इट हॅज बीन प्रेडिक्टेड, असं भविष्य बाकीत करण्यात आलेलं आहे की बाय ग्रेट प्रोफेट्स, की खूप जे मोठे भविष्यकार आहेत, महान भविष्यकार आहेत त्यांच्याकडून, नाही नाही, आय शुडंट दिस से दिस, म्हणजे मी तुम्हाला ते सांगायला नाही पाहिजे. किंग अनॉइड, आता किंग चिडून जो आहे तो बोलला, काय बोलला, स्पीक आउट
at once or your disciple will be hanged. ताबडतोब बोला, नाहीतर तुमचा जो हा शिष्य आहे, डिसायपल आहे, तो फाशीवर लटकवला जाईल. सेज सेज, तो साधू म्हणतो, द ग्रेट प्रॉफिट्स have foretold that the one who will be hanged on this day in this kingdom shall become the next king and conquer many more nations. I want to become the next great king, your majesty, and reign over a greater country. I will go down in history as a famous royal monarch. The future generations will read about me and my greatness for millenniums to come. तो म्हणतो द ग्रेट प्रोफिट्स म्हणजे काय, भविष्यवाणित करणारे, ज्योतिषी अशा अर्थाने किंवा भविष्यकार. हॅव फोरटोल्ड, त्यांनी भविष्य वर्तवलेलं आहे किंवा भाकीत केलेलं आहे. दॅट की द वन हू विल बी हँग्ड ऑन दिस डे, की जो या दिवशी फाशीवर लटकेल, इन दिस किंगडम, या साम्राज्यात, शॅल बिकम द नेक्स्ट किंग, तो पुढचा राजा होईल. अँड कॉन्कर मेनी मोर नेशन्स, कॉन्कर म्हणजे जिंकून घेणे, आणि तो खूप सारे अजून जे नेशन्स आहेत, जे देश आहेत, तो जिंकून घेईल. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग, युअर मॅजेस्टी, हे महाराज, मला पुढचा महान असा राजा व्हायचा आहे. अँड रेन म्हणजे राज्य करणे, रेन ओव्हर अ ग्रेटर कंट्री, आणि यापेक्षा मोठ्या देशावर मला काय करायचंय, राज्य करायचंय, साम्राज्य गाजवायचं आहे. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्क, मी इतिहासात काय होणार आहे, खूप लोकप्रिय असा शाही बादशाह होणार आहे. द फ्युचर जनरेशन्स म्हणजे भविष्यातील ज्या पिढ्या आहेत, विल रीड अबाउट मी, त्या माझ्या संदर्भात वाचतील. अँड माय ग्रेटनेस, आणि माझ्या महानतेविषयी वाचतील. फॉर मिलेनियम्स टू कम, येणाऱ्या हजारो वर्षांसाठी, येणाऱ्या हजारो वर्षांसाठी माझं नाव हे अजरामर राहील. I shall never earn that fame if I remain a recluse, a sage. So do grant me this favor, O king. Let me die at the gallows today. तो काय म्हणतो, आय शॅल नेव्हर अर्न दॅट फेम, मला तशा प्रकारची प्रसिद्धी कधीच मिळणार नाही. इफ, जर आय रिमेन अ रेक्ल्यूज, रेक्ल्यूज म्हणजे एकांतवासी, की मी एकांतवासी राहिलो, असे एक साधू राहिलो. सो डू ग्रँट मी दिस फेवर, तर कृपा करून माझ्यावर हा उपकार करा. फेवर म्हणजे काय, ते एक काम असतं तसं नाही, उपकार करा. ओ किंग, हे महाराज, लेट मी डाय ॲट द गेलोज टुडे, आज मला सुळावर मरू द्या किंवा मला फाशीवर लटकू द्या. किंग सेज, राजा म्हणतो, अच्छा, द नेक्स्ट किंग, पुढचा राजा. अँड दिस किंगडम विल एक्सपांड, आणि हा जो साम्राज्य आहे त्याचा विस्तार होणार. ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम, आणि येणाऱ्या हजारो वर्षांसाठी कीर्तिमान असा राजा होणार. ग्लोरी म्हणजे कीर्ती, म्हणजे ज्याची यशोगाथा असेल. वाय नो वन बट आय शुड बी एंटायटल्ड टू दिस प्रिव्हिलेज, म्हणतो की हा जो प्रिव्हिलेज आहे, हा जो विशेष अधिकार आहे, त्याला फक्त मीच एंटायटल का व्हायला नाही पाहिजे. एंटायटल म्हणजे काय, की त्याच्यावर माझाच हक्क का व्हायला नको. गार्ड्स, पहारेकऱ्यांनो, टेक मी टू द गॅलोज, मला सुडावर घेऊन चला. अँड हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले, आणि कोणत्याही प्रकारचा विलंब न करता ताबडतोब मला फाशी लावून टाका. हरी अप, त्वरा करा. डोंट वेस्ट टाइम, वेळ वाया घालू नका. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ, माझ्या पुढच्या जीवनात सुद्धा काय अद्भुत असं माझं नशीब राहणार आहे. अ किंग वन्स अगेन, पुन्हा एकदा राजा. गुड बाय वर्ल्ड, सी यू अगेन, मी या जगाची रजा घेतो. सी यू अगेन, पुन्हा भेटूया. ऑल एक्झिट, आणि सगळे जे असतात ते चालले जातात. मित्रांनो, खूप छान लेसन होता. आय होप यू एन्जॉय इट. प्लीज like the video, subscribe the channel and share it. Till then, thank you very much.